ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः। सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात बाबाजींचं स्वागत करायचं आहे। राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरु मौनगिरीजी महाराज यांचे कृपा पात्र शिष्यानंद विभूषित श्री श्री गजराट महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राजखाडा परिषद श्री पंचदशनाम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय ओम जनार्दनाय नमः 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 ओम जनार्दनाय सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। जय जय जनार्दन। आजच्या पंक्तीचे अन्नदाते श्री मनोज भाऊ मडवई, समाधान भाऊ पवार, संदीप कोकाटे, ज्ञानेश्वर काळे, कृष्णा घरे मडवई, रवींद्र मडवई पेंटर यांनी व्यासपीठाकडे यायचे। माऊली माईक घ्या, नाही माईक घ्या, माईक निघाली 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 बाबांची पालकी निघाली 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 बाबांची पालकी हो आनंदाने 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 भक्त गणनाथी आनंदाने 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 भक्त गणनाथ। चला स्वामीजींच्या पूजनासाठी चला आजच्या पंक्तीचे अन्नदाते स्वामीजींच्या पूजनासाठी व्यासपीठावर यायचंय। बाबाजींचं पूजन करून घ्यायचंय। गुरुदेव दया करके मुझको अपना लेना। सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय। राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरु मौनगिरीजी महाराज यांचे कृपा पात्र शिष्यानंद विभूषित श्री श्री गजराट महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राजखाडा परिषद श्री पंचदशनाम जुना आखाडा नीलपुर त्र्यंबकेश्वर पीठाधीश्वर यांचं गुरुदेव दया करके करुणा निधि है नाम तेरा निर्धन को दे सहारा टाळी टाळी सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। बाबाजींचं पूजन भक्त मंडळाच्या वतीने संपन्न होत आहे। गुरुदेव दया करके मुझको अपना लेना। टाळी टाळी सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। बाबाजींचं पूजन सर्व भक्त परिवार आजच्या पंक्तीच्या अन्नदात्यांच्या संपन्न होतोय।
दिवसाचे महाप्रसादाचे अन्नदाते गोपीनाथ नामदेव मडवई, रवींद्र भाऊ निक्कम, दत्तात्रय पवार, अनिल भांडास मडवई, अशोक भांडास मडवई, अशोक रंगनाथ मडवई यांनी या ठिकाणी बाबाजींच्या हस्ते सत्कार स्वीकारायचा या लवकर. तसेच अनुष्ठानाच्या फराळीचे पंगतीचे अन्नदाते प्रथम दिवसाचे नवनाथ भाऊ भास्कर मडवई, दुसऱ्या दिवसाच्या अनुष्ठानार्थी फराळीचे पंगतीचे अन्नदाते अक्षय दिलीप गायकवाड, अमित कानिपनाथ गायकवाड, आकाश आप्पासाहेब गायकवाड यांनी लगेच इकडं बाबाजींकडे यायचंय. अमित भाऊ कानिपनाथ गायकवाड यांनी बाबाजींच्या पूजनासाठी इकडेच. तसेच स्टेजवरील संत मंडळीचं पूजन करायचंय. सर्वांचं पूजन करून घ्यायचंय. हमाल जनार्दन गुरूंचा हमाल मी तयाचा, हमाल मी तयाचा. हमाल जनार्दन गुरूंचा, हमाल जनार्दन गुरूंचा, हमाल मी तयाचा, हमाल मी तयाचा. सत्य जगी सोडू नये, सद्मार्गासी तोडू नये, जगी सद्गुरूंचा. रोकडे भाऊ चला व्यासपीठावर बाबाजींच्या हस्ते शाल श्रीफळ घेऊन जायचंय. रोकडे भाऊ. हमाल मी तयांचा, तुझ्या निजराटे जिथे भाव तिथे देव, चल भेटू विठ्ठल रघुमाईला. चलग सखे चलग सखे पंढरीला, चलग सखे चलग सखे पंढरीला, चलग सखे पंढरीला. वारी गरिबांचा पंढरपुरात देऊन या दोन्ही करकटेवर. तू देखातात खात, देखातात खात उद्या चल ग दरुवाट, चल भेटू विठ्ठल रघुमाईला. चल ग सखे पंढरीला, चल ग सखे चल. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. गुरुमाऊलींचं पूजन पुनरुप एकदा भक्त मंडळाच्या वतीने झालेलं आहे. जय जनार्दन. सर्वांनी जागेवर खाली बसायचंय. ओम नमो जी शिवा, नमो तुझ महादेवा, नमो तुझ जनार्दना. करोनी उपकार जीवा, अवतार धरिला, अवतार धरिला, अवतार धरिला, अवतार धरिला.
बसुनिया दृढ आसनी नाम जपे निशिदिनी तयाची अवनी शोभी दिसे नमो महादेवा नमो महादेवा नमो महादेवा अवतार धरिला अवतार धरोनी साचा अवतार धरोनी साचा उद्धार केला जड जीवाचा उद्धार केला जवळाचा एका जनार्दनी नामाचा वळविला महिमा वळविला महिमा वळविला महिमा वळविला संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी जळाने कारुण्य सिंधु भव दुःख हरी तुझ वीन शंभो मज कोण तारी। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये।
नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 अलख निरंजन सद्गुरु जनार्दन जनार्दन स्वामी महाराज नर्मदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज सब की संतन की जय। सनातन धर्म की संकट मोचन हनुमान सियावर रामचंद्र बोलो रामेश्वर भगवान पुंडलिका हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय नर्मदा मैया की जय सर्वांनी 2 मिनिट भजन हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे टाळी हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन बोला जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी 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 जय हो जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन बोलो जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सर्वांनी वरात करायची अशी मस्त वा वा गोड जागा कमी आहे नाहीतर तुम्हाला उठायला लावलं असतं थोडासा आनंद घेतला असता जागा आहे थोडीशी हालचाल होईल राहू बा अरे वा. हा जय हो राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 एक दोन तीन जय जनार्दन एक पावन जय हो ओम नमः शिवाय जय भोले ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो जय हो ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय
शिवाय. बम बम शंख बोले ओम नमः शिवाय. बाबांचे भक्त बोले ओम जनार्दनाय. बाबांचे भक्त बोले ओम जनार्दनाय. ओम नमः शिवाय बोलो. जय भोले. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. नागेंद्रधराय त्रिलोचनाय भस्मकरागाय नमः शिवाय. नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. 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 पते हर हर महादेव. हर हर महादेव. शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानं राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम चिचुंडी या पवित्र पावन नगरीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव निमित्तानं 3.5 दिवसाचं भव्य जपानुष्ठान सोहळा, सत्संग प्रवचन आणि विशेष म्हणजे आजची ही दुसऱ्या दिवसाची सेवा. कालपासून आपल्याकडे कार्यक्रम सुरू झालेला आहे. हा सालाबादाप्रमाणे कार्यक्रम असतो, दरवर्षी असतो, मागच्या वर्षी पण झाला. भक्तमंडळाच्या असीम परिश्रमामधून अतिशय रात्रीचा दिवस करून पाणी पाऊस बघितला नाही, काही नाही, फार मोठं नियोजन आयोजन त्यांनी केलेलं आहे. भक्तमंडळ आपलं सर्व परिसरातील भाविक भक्तगण, माता भगिनी सर्वांचं, पंचकृषीचं सर्वांचंच आपल्याला सहकार्य भेटत आहे. मोठा सत्संग मौनगिरी असा एक सत्संग हॉल बाबाजींच्या नावानं अगदी आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत पूर्ण करायचा होता, परंतु थोडासा वेळ लागला. तरी पण लवकरात लवकर जय जनार्दन मौनगिरी हॉल या ठिकाणी सगळ्यांसाठी आपल्याला थोड्या दिवसामध्ये बघा, पुढच्या पौर्णिमेपर्यंत तरी दर पौर्णिमेला आपण येतो. या ठिकाणी मोठा सत्संग असतो. प्रथमतः या ठिकाणी ज्यांनी आपल्याला अतिशय पहिल्या दिवसापासून पंगत देतात, अन्नदान करतात. काल कोणवार होता? रविवार, बरोबर ना? आणि रविवारचा प्रदोष आलेला होता. कालचा कोणता प्रदोष होता? रविवारचा प्रदोष सर्व मनोकामना पूर्ण करतो. काय करतो? भाग्यवान आहे. कालच प्रवचनात सांगितलं, या ठिकाणी भजन सेवा हे एक आपलं चॅनल असतं, ते लगेच दाखवतो. आपलं इथलं कृष्ण कोण चालू, काय शिवयोगी, शिवयोगी कृष्णा. आणि म्हणून आपल्या चिचुंडीमधलं जे काही भक्तमंडळ आहे ते शिवयोगी, आणि हे कायम संघ असणारं भजन सेवा ही आपल्याला घरपोच यूट्यूबवर ऐकवतं. प्रथमतः संत महात्म्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. त्या ठिकाणी महाराज राहणारे, त्यानंतर गोसाई बाबा, भजनी मंडळ आमचं सर्व, आणि उपस्थित अनुष्ठानार्थी भाविक भक्तगण, माता भगिनी, ज्यांनी आपल्याला अन्नदान दिलं त्यांचं आपण 2 मिनिटात नाव घेतलं पाहिजे. कारण तरुण मंडळ आहे. अतिशय अगदी ज्यावेळेस आम्ही एकत्र आलो तिथं बसलो
आणि त्यांची जी धारणा पाहिली, त्यांना म्हटलं पुढच्या वर्षी पण बाबाजी दरवर्षी. वा म्हटलं चांगलं आहे. खूप बरं वाटलं. पहिल्या दिवसावाल्यांना विचारलं म्हणे ते आम्हाला पुढच्या वर्षी पण पंगत पाहिजे. हे धर्म कार्यामध्ये आपला एक कण, एक घडी आधी मी पुण्यात तुळशी संगत साधू की कोटी कटे अपराध. एक क्षण जरी आपण साधूचा एक क्षण आणि अन्नाचा एक कण एवढा महत्वाचा आहे, मला काय सांगावं. संगत संतन की करले, संगत संतन की करले, जीवन का कछु सार्थक करले, जीवन का कछु सार्थक करले, संगत संतन की करले. हो हो, हे लक्षात घ्या. अनुष्ठानाचं जे फराळ पंगत आहे, अक्षय दिलीप गायकवाड, अमित कानिपनाथ गायकवाड, अक्षय अप्पासाहेब गायकवाड, नवनाथ भास्कर मडवाई यांचं आपण टाळ्याच्या गजरात सर्वांनी स्वागत करायचं. टाळ्याशी कंजूसची नका करू, लगेच पंगत आहे. अर्धा एकच तास सत्संग आहे, जास्त वेळ नाही, लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर विशेष म्हणजे आजचेच पंक्तीवाले जे आहे ते शाईनाथ मडवाई, बरोबर ना, आजचे पंक्तीवाले, त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. नवनाथ भाऊ आहे, त्यानंतर मनोज मडवई आहे, समाधान पवार, संदीप कोकाटे, ज्ञानेश्वर काळे, कृष्ण बरोबर ना मडवाई, रवींद्र मडवाई, पेंटर भाऊ. आणि पहिल्या दिवसाची जी पंक्तीवाले आहे गोपीनाथ मडवाई, रवींद्र निकम, दत्तात्रय पवार, अनिल मडवाई आणि अशोक मडवाई असेल, सर्वांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. विशेषतः ही पंगत त्यांनी ह्या वर्षीच नाही पुढच्या वर्षीची सुद्धा घेतलेली आहे. नक्की ना, वर हात करायचा आहे. वा वा वा, म्हणजे दर सालाबादाप्रमाणे यांना ही पंगत. बरं, त्यांनी आज विशेष म्हणजे गुलाबजाम वाटतंय. किती चांगलं आहे बघा, आता आनंद आहे. आणि म्हणून कालचा जो प्रदोष होता, ऐका जरा, खूप छान आहे ऐकणं. कालच्या प्रदोषला एक बेलाचं झाड लावायचं असतं. कालचा जो रविवारचा जो प्रदोष येतो त्या दिवशी एक बेलाचं झाड लावायचं असतं. जर निर्धन असेल आणि त्याने जर कालच्या प्रदोषामध्ये पुढचं येईल तर लक्षात राहू द्या, बेलाचं जर झाड लावलं, त्याच्या हातून लागलं गेलं आणि त्यानंतर दर प्रदोषला त्याच्या हातून त्या बेलाच्या झाडाखाली दिवा लागल्या गेला, पूजा झाली, तर समजायचं की ते वर्षामध्ये 1 ते 2 वर्षामध्ये भगवंताच्या भोलेबाबाचा भंडारा भरभरून त्याच्या घरात आल्याशिवाय राहत नाही. म्हणून कालचा रविवारचा प्रदोष आहे. इथून पुढं लक्षात राहू द्यायचं की रविवारी ज्या वेळेस प्रदोष येईल त्या दिवशी आपण बेलाचं झाड लावायचं. काय लावायचं? बेलाचं झाड लावायचं. अति म्हणजे जसं या ठिकाणी आपण बाबाजींचं जीवनचरित्र थोडंसं आज स्पर्श करू, उद्या जास्त घेऊ कारण आज वेळ झाला. पण राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी जगाच्या कल्याणा संतांची होती देह कष्ट विती परोपकारच. बाबाजींनी एक असे संत आहे सद्गुरू जनार्दन स्वामी, कृषी म्हणजे विशेष म्हणजे ऋषी तर आहेत, पण कृषी म्हणजे ज्यांनी शेती करून ह्या काळ्या रानामध्ये ज्यांनी मोती पिकवले आणि लाखो लोकांचं व्यसनमुक्त करून लाखो लेकरं गुरुकुलातून घडवले, असे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचं आपल्याला जीवनचरित्र. माळरानामध्ये बाबा पिकविले मोती, माळरानामध्ये बाबा पिकविले मोती, निष्काम कर्माचा घेऊन वसा, श्रम केले रात्री आणि दिवसा, श्रम केले रात्री आणि दिवसा, श्रम केले रात्री आणि दिवसा. कुबेराला घेवा वाटेल असा, ज्ञानदान पेरिली पसाची पसा, ज्ञानदान पेरिली पसाची. सत्यशील कर्माची फुलविली शेती, सत्यशील कर्माची फुलविली शेती. हा बाळरानामध्ये बाबा पिकविले मोती, बाळरानामध्ये बाबा पिकविले मोती, बाळरानामध्ये बाबा पिकविले मोती. ज्यांनी खडकर, आता आपण हिजरी आश्रम म्हटलं ना, मुलांनी किती दगड आणले असतील, किती मुरुम आणला असते सांगता येत नाही. जवळजवळ
200-400 ट्रॅक्टर पडले असतील. हां, आणि वायगावला बी जे आपण आश्रम केलं तिथंही खडकच आहे. म्हणजे एवढं जरी आपण खणलं ना तर खाली खडक आहे. म्हणजे अशा ठिकाणी आश्रम करणं सोपं नाही. याच्यावर पूर्ण राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींची कृपा असल्याशिवाय होऊ शकत नाही. कारण बाबाजींचा शब्द होता. आम्ही ज्यावेळेस लहान होतो बाबाजींकडं 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीपर्यंत, तर बाबाजी म्हणायचे, लेकरांनो तुम्ही खडकावर जाऊन बघसा, त्या ठिकाणी 5 पक्वान्नाचं जेवण तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. जो पडेल माझ्या नेमा मी पडेल त्याच्या कामा. आणि म्हणून आम्ही पहिलं आश्रम जे बनवलं वायगावला बनवलं असेल ते खडकावर जाऊन पाहते. पूर्ण तळी आहे. जेवढं 1-2 एकरचा आश्रम आहे पूर्ण तळी आहे. आणि त्याच्यावर आज झाडं लागलेली आहेत. त्याच्यावर मोठा आपल्या हासारखा हॉल आहे. जवळजवळ 5,000 लोक प्रदोषला येतात तिथं. प्रत्येक जण येतं म्हणजे येतं वारी करणार. 5,000 लोक तिथं पार्किंगला जागा राहत नाही. का? सद्गुरू जनार्दन स्वामी लहानपणी आई आहे ना अशी साखर द्यायची हातावर, बाळा साखर घे बाळा. बाबाजी ती साखर, आता तुम्हाला आम्ही साखर दिली तुम्ही काय करशाल? खरं सांगा. आता आम्ही सहज साखर दिली. सद्गुरू जनार्दन स्वामी होते ते. बाबाजीची इच्छा होती की बाबा मी 1,00,000 लोक जेवू घालावं. म्हणून बाबाजी वारुळाजवळ जायचे आणि हातातली जेवढी साखर होते ती त्या वारुळावर टाकायची. आणि ज्यावेळेस त्या मुंग्या खायला लागले की बाबाजी टाळ्या वाजायचे, नाचायचे. 1,00,000 लोक जेवले. ती लहानपणचं स्वप्न. बाळपणी ज्या शिवनामाचे बाळकडू पाजिले, बाळपणी ज्या शिवनामाचे बाळकडू पाजिले. माय म्हाळसा पाटील सकुळा, माय म्हाळसा पाटील सकुळा. कळसा चढविले जनार्दन कळसा चढविले. आरती निशिकाम यतीवर मौनगिरी मुलगी, आरती निशिकाम यतीवर मौनगिरी मुलगी. म्हणून असे राष्ट्रसंत सद्गुरू बालपणीच ज्यांचं मोठं स्वप्न होतं. कारण भगवान शंकराचा अवतार होते. लहानपण आपल्याला सांगायचं आहे. बाबाजीचा जन्मोत्सव आपल्याला उद्या करायचा आहे. खूप मोठा उत्सव करायचा, पाळणा वगैरे. आणि उद्या मात्र आपल्याला 2 तास सद्गुरू जनार्दन स्वामींचं जीवनचरित्र ऐकायचं आहे. कारण उद्याचाच दिवस आहे. परवा आपल्याकडे काय आहे? गुरुपौर्णिमा आहे. आणि पौर्णिमा एक वैशिष्ट्य आहे. पौर्णिमेच्या दिवशी ज्याला अनेक प्रकारचे शारीरिक रोग असेल त्याने पौर्णिमेच्या दिवशी एक बेलाचं पान महादेवाच्या पिंडीवर व्हायचं. म्हणजे हे आम्ही जे बोलणार ते शास्त्रयुक्त बोलणार, जे आहे ते बोलणार, बाहेरचं नाही. एक शब्दसुद्धा नाही. ते बेलाचं पान पिंडीवर ठेवायचं आणि पिंडीवर ठेवलेलं पान संध्याकाळी पौर्णिमेच्या वेळेस चंद्रमाला दाखवायचं. असं दाखवायचं. कारण चंद्रमा अमृत देतो. आपण फक्त कोणत्या दिवशी ठेवतो? दूध, बरोबर आहे ना? आपण फक्त दूध केव्हा ठेवतो माहिती का? तापायला. तापलं का फक्त कोजागिरी. आठवली की तुम्हाला? नाही आठवत. कोजागिरीच्याच दिवशी आपलं दूध कसं असतं? चंद्रमाला दाखवतो. इतर वेळेस दाखवतो का? आणि इतर वेळेस सुद्धा दर पौर्णिमेला चंद्रमा अमृत देत असतो. म्हणून ते बेलाचं पान असं दाखवायचं आणि ते पान आपण चावून खायचं. काय करायचं? कोण कोण खाणार? सगळीच खाणार. म्हणून राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या जीवनचरित्राकडे जायचं आहे. बाबाजी कसे होते? उघडे परब्रह्मा सद्गुरूची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. उघडे परब्रह्मा सद्गुरूची मूर्ती. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. पूर्वावे आरती शिष्याची पूर्वावी आरती शिष्याची पूर्वावी आरती शिष्याची पूर्वावी आरती शिष्याची
स्वामींनी जे कष्ट केले, आम्ही पाहिलं, डोळे भरून पाहिलं बाबाजीला. दिवस मावळेपर्यंत बाबाजी शेतीत असायचे. एक जण म्हणे मला श्रीमंत व्हायचे, एक संतांकडे गेला, शेतकरी होता बिचारा. मग त्या शेतकऱ्याला त्या संतांनी एक मंत्र दिला. म्हणे काय? म्हणे सावलीत जायचं आणि सावलीत यायचं. ऐका बरं का आता काय म्हणले? सावलीत जायचं, सावलीत. आता त्यांनी काय ऐकलं? त्यांनी काय केलं माहिती का? घरापासून तर शेतीपर्यंत काय केला? मंडप टाकला. सावलीत जायचं, सावलीत यायचं. आणि त्यानंतर सांगितलं गोड करून खायचं. आता तो किराणा दुकानात गेला, मस्त रवा आणला, दररोज गोड करून खायला लागला. 8 दिवसात भिकारी झाला. गुरुदेवांकडे गेला, गुरुदेव गुरुदेव. म्हणे काय? अहो तुम्ही मला मंत्र दिला, सावलीत जायचं, सावली द्यायचं. मी घरापासून तिथपर्यंत मंडप टाकला, मंडपवाला आला, पैसे द्या. ते काय म्हणणार? माझ्याकडे पैसेच राहिले नाही. त्याच्यानंतर दुकानदार आला, माझे किराण्याचे पैसे द्या, मी तर भिकारी झालो. अरे बाबा तुला कळालं नाही. म्हणे काय? सावलीत जायचं, सावलीत यायचं. याचा अर्थ असा आहे की सकाळी दिवस उगायच्या आत मळ्यात जायचं आणि दिवस मावळल्यानंतर घरी यायचे. याला म्हणतात कष्टकरी शिवभक्ती करी, भक्तास अमृत बोध करी. स्वामी जनार्दन सद्गुरुचे दास गिनीत भजन करी. नाथ जनासी जनार्दन नाथ, नाथ जनासी जनार्दन नाथ. याचा अर्थ कष्ट करा, रिकामे कधी बसू नका, दुर्मुखलेला हसू नका. आपण कष्ट करणारे आहोत, आपण शेतकरी आहोत. आता तरुण मंडळाला जर असा मार्ग मिळाला, आध्यात्मिक मार्ग मिळाला, आध्यात्मिक क्षेत्र मिळाले, आध्यात्मिक गुरु मिळाले, तर लक्षात यायला पाहिजे सावलीत जायचं. कळाला अर्थ? आणि सावलीत म्हणजे सकाळी लवकर उठा. सकाळच्या प्रहरी म्हणा सुखहरी तया सुख सरे नाही. लोक नेमकं सकाळीच लेट उठतात आणि रात्री 12 वाजता झोपतात. कोण कोण अशी वर बोट करा, रात्री 12-1च्या पुढे झोपणारे. बोला, शेतकरी नाही आपण, सिटीमध्ये. आणि म्हणून गोड करून खायचे. याचा अर्थ काय? तुम्हाला बाजरीची भाकर जरी असेल, कष्ट करेल असेल ना, तर ते तुम्हाला कांद्याचा निस्ता ठेसा असेल, मिरचीचा, पण निस्ता असं खाल्ला तरी तो गोड लागतो. ढेकळात जरी झोपली तरी झोप लागते. म्हणून गोड करून खा. त्यांनी सांगितलं, अगोदर सांगितलं असतं, हा शब्द कळाला असता तर बरं झालं असतं. म्हणून बाबाजींच्या जीवनचरित्राला ज्यावेळेस आपण स्पर्श करू उद्या, अतिशय सुंदर चिंतन आपण उद्या करणार आहोत. पहिल्यापासून बाबाजींचा जन्म, बाबाजींचं कसं आहे, बाबाजी कोणत्या दिवशी जन्माला आले? ललित पंचमीच्या दिनी स्वामी आले वो धरणीवरी, भक्ती मार्गाची ही धुरा आज घेऊन खांद्यावरी. जन्म स्वामींचा बाबांचा झाला ठापर गावी. जन्म स्वामींचा बाबांचा झाला ठापर गावी. नवरात्राचे दिवस आहे, 5वी माळ आहे आणि 5व्या माळेला बाबाजींचा जन्म झाला. त्याचं चिंतन आपण उद्यापासून करणार आहोत. म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलात. गुरुपौर्णिमेचं महत्त्व आपण उद्याच सांगणार आहोत, कारण परवा आपल्याला सकाळी किती वाजता कार्यक्रम करायचा आहे समाधान दादा? अण्णा 9ला ना? 9 ते 10 सकाळी आपल्याला लवकर कार्यक्रम करायचा आहे, कारण आम्हाला सकाळी पहाटे कोपरगावला समाधीवर स्नान राहणार आहे. 5 ते 6, 9 ते 10 इथं राहणार आहे. आणि सायंकाळी 5 ते 7 भाऊसाहेब नगर निफाडला राहील. तरी कारखान्यावर राहील, तरी आपण सर्वांनी जिथं जिथं वेळ भेटेल तिथे येण्याचा प्रयत्न करावं. झालेली सेवा आपण सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पण करणार आहोत. विशेषतः या ठिकाणी भव्य दिव्य पालखी सोहळा आहे, त्याची सूचना देतो आहे आपण.
उद्या 4 वाजता आपण महत्त्व देऊ का अण्णा? समाधान अण्णा 4 वाजता चालेल ना? 4 वाजता आपण सर्व मंडळाच्या वतीनं, भाविक भक्तांच्या वतीनं, माता भगिनींच्या वतीनं सगळ्यांनी उद्या 4 वाजता आश्रमात यायचं. 4 वाजेपासून सुरुवात होईल. सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला पालखी सोहळा करायचा आहे. 7 वाजता या ठिकाणी आरती विधी होईल आणि परत 8 ते 9 ते 10 वाजेपर्यंत उद्या जास्त वेळ प्रवचन होईल. उद्या जास्त वेळ सत्संग होईल. आणि म्हणून आज आम्ही थोडंसं बी तिकडं जागरण झालेलं होतं. 7-8 दिवस इतका थकावा होता, येण्याची शक्यता फार कमी होती. लोकांना असं वाटलं असेल की आज येतं की नाही, परंतु म्हणलं नाही शक्य होणार, जावं लागेल. म्हणून उद्या मात्र वेळेवर या. उद्या 9 ते आपलं 8 ते 10 वाजेपर्यंत कार्यक्रम म्हणजे जवळजवळ 9:30ला पंगत बसू. उद्या मात्र लक्षात राहतं, कारण बाबाजीचा जन्म करायचा. बाबाजींचं पूर्ण जीवनचरित्र जेवढं शक्य होईल तेवढं आपण ऐकण्याचा प्रयत्न करायचा, एवढी विनंती. उद्या सगळ्यांनी सहभागी व्हा पालखी सोहळ्याला, सगळ्यांनी या. विशेष म्हणजे कलश घेऊन या सगळ्यांनी, एवढी विनंती. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम जय जनार्दन देवा. प्रसाद घेऊन यायचे बाबाजींकडं, प्रसाद घेऊन या. आरतीची तयारी करा. प्रसादाला मंत्राला प्रसाद घेऊन या. आजच्या पंक्तीचे अन्नदाते महाआरतीची तयारी करायची. उद्या एक फॅन ठेवा पहिला. नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उर्षेंदुराची कंठे जळके बाळ गाळा शोभेवा मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज दर्शन मात्रे मात्रे कामुरा मूर्ती. जय देव जय रत्नाखचित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडिता मुकुट शोभतो बरा जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे माग कामोरा मूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ संत वक्र तोंड त्रिनयना माता वनवावी सजना संकष्टी पावावी निर्वाणी रक्षावी सुर वंदना. देव जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान कामुरा मूर्ती. जय देव आरती वो वाळू स्वामी जनार्दनाची बाबा जनार्दनाची. निष्काम कर्मयोगी मौनगिरीजी. आरती वो वाळू स्वामी जनार्दनाची बाबा जनार्दनाची. निष्काम कर्मयोगी मौनगिरी. तापर गावाची ती बाळसाई मोहिते सदनाची मोठी पुण्यागी. उगले दगे गावचे पाटील कोळी बाबा पाटील कोळी. ज्योत जनार्दन नावे प्रगट झाली. आरती ओ वाळू स्वामी जनार्दनाची बाबा जनार्दनाची. निष्काम कर्मयोगी मौनगिरीची. शके 18 ते 36 झाली आनंद संवत्सर अश्विन मासी. तिथी ललित पंचमी वार गुरुवार बाबा वार गुरुवार. पडले पाऊल शुभ धरणीवरी. आरती ओ वाळू स्वामी जनार्दनाची बाबा जनार्दनाची. निष्काम कर्मयोगी मौनगिरी. सत्यशील सदाचारी मुलाची भक्ती बालपणी दिसे स्वामी शिवाची शक्ती. अपराध अनेकांचे घालून पोटी बाबा घालून पोटी. तपासाठी निघे स्वामी स्मशानवटी. आरती ओ वाळू स्वामी जनार्दनाची बाबा जनार्दनाची. निष्काम कर्मयोगी मौनगिरीची. नागेश्वरी नागा बाबा नागामुनी ओळखुनी जनार्दन मूर्तमणी.
वर्षा स्वामी तप करी बाबा तप करी 12 वर्ष शिव शिव जप करी व आरती वाळू स्वामी जनार्दनाची बाबा जनार्दनाची निष्काम कर्मयोगी मौनागिरी जीर्णोद्धार जाते गावी पहाडावरी पिनाकेश्वराचा बाबा पूर्ण करी पूर्वजन्माची काळी पाटी पावडी बाबा पाटी पावडी आश्रम मंदिर आणि शेती चाले जावरी व आरती वाळू स्वामी जनार्दनाची बाबा जनार्दनाची निष्काम कर्मयोगी मौनगिरी सिद्धेश्वर जनेश्वर पारेश्वर काशी विश्वनाथ हृदयेश्वर नाही ओळखला मुळशी कैलास मुनी बाबा कैलास मुनी पारधान जाके शक्ती जन्म भरी आरती हो वाळू स्वामी जनार्दनाची बाबा जनार्दनाची निष्काम कर्मयोगी मौनगिरी नित्य नेम विधी अनुष्ठान करी वसतिगृह अन्नदान यज्ञ करी 75 वर्ष बाबा कार्य करी स्वामी कार्य करी शर्वाईश्वराला समर्पित करी हो आरती हो वाळू स्वामी जनार्दनाची बाबा जनार्दनाची निष्काम कर्मयोगी मौनगिरीची निष्काम कर्मयोगी मौनगिरीची हो धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्न जडित सिंहासनी जनार्दन मूर्ती कर्पूरा सम निर्मळ माझे मानस राहू दे माझे मानस राहू दे कर्पूरा सम भाव भक्तीचा सुगंध वाहू दे धूप दीप झाला आता कापुरारती आता कापुरारती रत्न जडित सिंहासन मंगल मिळते मुखी नाम नैनी ध्यान हृदय तव मूर्ती देवा हृदय तव मूर्ती भाव भक्तीने केली देवा कापुरारती धूप दीप झाला आता कापुरारती आता कापुरारती रत्न जडित सिंहासनी जनार्दन मूर्ती ओ दानकडे नाडानकडे नाडानकडे काही देवा कळे काही शब्द रूपी गुंफणी माला बाळगो हो धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्न जडित सिंहासनी जनार्दन मूर्ती हो गाली लोडांगण वंदीन चरण डोळ्याने पागिल रूप तुझे प्रेमे पूजन भगवान नमः देव माता पिता तुमेव तुमेव बंधू सखा त्वमेव विद्या देव त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा वदनेवरयाम तत्तमावा पुरुषवाभं करोणि यज्ञं सकलवरस्मी नारायणाति समर्पया अच्युतं केशवं नारायण कृष्णदामोदर श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायक रामचंद्र जय हरे राम जय हो हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे कृष्ण राधा कृष्ण हरि ओम यज्ञ देवस्थानि हरमाणि व्रतमानस्ते नागमहिमानं सचन्द्र यत्र पूर्वे सान्धा सन्ति देवा ओम राजाधिराजाय प्रसय साहिणे नमो वै वैश्रवणा